मित्रांनो, मेहनत, जिद्द, चिकाटी आणि परिश्रम करण्याची ज्या मुलांना सवय आहे अशी माणसं मात करू शकतात. गरिबी ही प्रत्येकाला असते. जगातला कुठलाही माणूस श्रीमंत नसतो, पण जो माणूस मेहनत करतो तो सुद्धा यशस्वी होतो. आपल्याला माहीत आहे, अमिताभ बच्चनसारख्या स्टार असलेल्या माणसाला सुद्धा व्हॉइस रेकॉर्डिंगच्या स्टुडिओमध्ये जाऊन त्यांचा आवाज भद्दा आहे असं म्हटल्यानंतर त्यांचा इंटरव्ह्यू रिजेक्ट केला होता. पण त्याच माणसानं जगावर अधिराज्य गाजवलं. टाटा, बिर्ला, मफतलाल, धीरूभाई अंबानी, दिनेश, दिग्जा, मित्तल ही माणसं सहज मोठी झाली नाहीत. त्यांच्या पाठीमागं प्रचंड मोठा श्रम आहे. आजही माणसं 3-3 वाजता उठून आपला व्यवसाय या ठिकाणी करतात. अशा लोकांचा आदर्श आपल्या पाठीशी असला पाहिजे. खरं तर आकाशनं दिलेला इंटरव्ह्यू आमच्या तरुण पिढीला एक मार्गदर्शक असणार आहे. आणि आकाशचा जो भाऊ आहे परमेश्वर, हा खरं तर हा परमेश्वर अबोल आहे, पण प्रचंड हुशार आहे. आणि त्याचं स्वप्न आहे की मलासुद्धा परदेशामध्ये अमेरिका, जापान या ठिकाणी जायचं आहे आणि मला या हॉटेल मॅनेजमेंटमध्ये खूप काही करायचं आहे. मित्रांनो, या हॉटेल मॅनेजमेंटमध्ये त्याला आत्ता सांगितलं की 6-6 लाख रुपयेसुद्धा महिना या लोकांना आहे. अर्थातच 5 स्टार हॉटेलमध्ये काम करणारी ही जी मुलं असतात, या मुलांना पगारसुद्धा भरमसाठ असतो, भरगच्च असतो, परंतु त्याच्यासाठी असते मेहनत आणि ती मेहनत केल्यानंतरच हे फळ या ठिकाणी मिळू शकतं. मित्रांनो, दीपज्योती पब्लिसिटीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. खरंच आपण जगामध्ये अशी काही माणसं असतात की ज्यांना कधी सहारा मिळत नाही, परंतु अशा बेसहारा माणसांनासुद्धा ईश्वराचं खूप मोठं छत्र असतं. असं म्हणतात, जगी ज्यास कोणी नाही त्यास देवा आहे, निराधार आभाळाचा तोची भारस आहे. अशाही माणसांच्या आयुष्यामध्ये कधीतरी जीवन सुंदर जगण्याची संकल्पना येतात आणि शिक्षणामध्ये अशी मुलं भरारी घेऊ शकतात. आज आपण अशा एका तुमच्यासाठी भेटणार आहोत. चला जपूया दीपसंस्कृतीचा, अंधारातून प्रकाशाकडे एक पाऊल पुढे. तो खूप गरिबीतून शिकला आहे, स्वतः स्ट्रगल केलं आहे आणि स्वतःच्या भावालासुद्धा हॉटेल मॅनेजमेंटपर्यंत पोहोचण्याचं काम केलं आहे. त्याचं स्वप्न आहे की आपल्या भावानंसुद्धा येणाऱ्या भविष्यकाळामध्ये एखाद्या 5 स्टारमध्ये हॉटेलमध्ये काम करावं. ताज हॉटेल असेल तर अशा हॉटेलमध्ये तो एक चांगला मॅनेजमेंट म्हणून त्यानं काम केलं पाहिजे. अशी जी भावाची स्वतःच्या तळमळ असते, ही तळमळ कशी असू शकते, राम लखनची जोडी या ठिकाणी आज आपलं बघायला मिळणार आहे. आकाश कदम, नमस्कार. नमस्कार. आकाश, तुमचं बालपण नेमकं कसं घडलं आणि तुम्ही आपल्या आयुष्यामध्ये कसं स्ट्रगल केलं? नमस्कार मित्रांनो, मी आकाश कदम. माझं बालपण हे खूप हालाकीच्या परिस्थितीमधून गेलेलं आहे. माझ्याबद्दल सांगायचं म्हणलं तर माझे आईवडील हे मोलमजुरी करून आम्ही शिकलेलो आहोत. प्लस माझ्या आईवडिलांनी माझ्यासाठी खूप कष्ट घेतलेले आहेत. मी माझ्या आईवडिलांची खूप गरिबीची आणि हालाकीची परिस्थिती बघितलेली आहे. सो त्यामुळे मी माझं शिक्षण हे जिल्हा परिषद शाळेत कंप्लीट केलं 7वीपर्यंत. नंतर मी 8वी 9वी 10वीसाठी आमच्या जवळच शिडकोमध्ये शाळेला गेलो. त्यानंतर तिथं मी बघितलं की दुसरे मुलं वगैरे कशी शिकतात, कसं करतात सगळ्या गोष्टी. आणि मी 10वीची परीक्षा वगैरे दिली. त्यानंतर मला कळालं की मला आत्मसात झालं की माझी परिस्थिती नाही आहे. तर मी स्वतः पेट्रोल पंपावर स्टार्टिंगला मी काम केलं. त्याच्यानंतर माझी 10वी झाली. त्याच्यानंतर मी पेट्रोल पंपावर काम करून माझी MSCITची मी फीस भरली आणि मी MSCIT कंप्लीट केली. त्यानंतर मला 11वी 12वी सायन्समध्ये करायची होती, बट माझी परिस्थिती नव्हती की मी फीस वगैरे भरू शकतो. त्यामुळे माझ्या पप्पांनी मला सांगितलं होतं की बाळा, आपण तेवढी फीस वगैरे, कारण की आम्हाला ट्युशन वगैरे लावावं लागतात, संपूर्ण गोष्टी असतात, सो आपण तेवढी फीस नाही भरू शकत, तर तू ITI वगैरे कर. पण माझं स्वप्न होतं की मला इंजिनिअरिंग करायची आहे. ठीक आहे. बट मग मी सायन्सला ॲडमिशन घेतलं आणि मी पार्ट टाईम असं जॉब वगैरे करायचो. मी त्या टाईमला मी उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये ते आपले पाणीपावच्या कंपन्या वगैरे असतात त्यामध्ये काम केलं. थोडेफार पैसे जमा केले आणि मी सायन्सचे 1-2 ट्युशन लावून मी सायन्समध्ये माझे 11वी आणि 12वी कंप्लीट केली. त्यानंतर मी ग्रॅज्युएशन, मला इंजिनिअरिंग करायची होती, बट कॉलेजची खूप फीस होती, प्लस CETला वगैरे थोडेसे मार्क कमी होते, त्यामुळं मला इंजिनिअरिंग करता नाही आली. प्लस मला फीस प्रायव्हेटमध्ये मी भरू शकत नव्हतो. तेव्हा माझा एक मित्र होता, त्याने मला सजेशन दिलं की तू हॉटेल मॅनेजमेंट कर, कारण की हॉटेल मॅनेजमेंटमध्ये पण खूप चांगला स्कोप आहे.
तेव्हा मी माझ्या शिक्षकांना मी भेटायला गेलो. मी ग्रामीण सायन्स व्हॅकेशनल कॉलेज विष्णुपुरीमधून मी माझं हॉटेल मॅनेजमेंट कंप्लीट केलं. तर तेव्हा मला मॅडमनी सांगितलं की तू जॉब करत तुझं तू हॉटेल मॅनेजमेंट कंप्लीट करू शकतोस. सो मग मी तेव्हा तिथे मी विचार करून मग ती हॉटेल मॅनेजमेंट करण्याचा विचार केला मी. आणि माझं तिथून मी पार्ट टाईम जॉब करायचो प्लस मी माझं कॉलेज करायचो. तिथून माझं मी ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं. त्यानंतर मी आता MBA रिसेंटली माझं MBA कंप्लीट केलं मी. त्यासाठी पण मी एज्युकेशन लोन काढलेलं आहे, कारण मी एज्युकेशन लोन काढून माझं MBA कंप्लीट केलं. आणि आता रिसेंटली मी 1 वर्ष झालं प्लेसमेंट झालो आहे बजाजमध्ये. मी ॲज अ सेल्स मॅनेजर म्हणून बजाज हाऊसिंग फायनान्समध्ये जॉब करतो. आणि आता रिसेंटली मला 14 तारखेला 1 वर्ष कंप्लीट होईल तिथं. तर मला सांगा आकाश, तुमच्या आयुष्यामध्ये शिक्षण घेत असताना तुम्हाला कुठला आदर्श होता? तुम्हाला आई कोण काय सांगायची घरामध्ये की बाबा हे शिक्षण असं घेतलं पाहिजे, केलं पाहिजे, असं कुठली व्यक्ती आदर्श तुमच्यासमोर होती की आपण शिकलं पाहिजे? 100%च प्रत्येकाच्या पाठीमागं एक आदर्श असतो. तसा माझ्या पाठीमागं पण मग आदर्श होते. तर मला अगोदर सुरुवातीला तर मला काही कळायचं नाही. माझी आई सांगायची मला लहानपणीच की त्यांचे मामा, जसं की माझ्या आईचे मामा म्हणजे मारुती मामा, यांनी खूप लहानपणापासून मेहनत केली आणि ते खूप मोठे झालेत. हे मी लहानपणी ऐकायचं, जेव्हा मला काही कळायचं पण नाही की म्हणजे काय असते मेहनत, काय असते, कशी असते. तेव्हापासून मला ती सांगायची की बा तुला पण मेहनत करावी लागेल कारण की आपण गरीब आहेत. तर तेव्हापासून मी ते ऐकत गेलो. नंतर मी माझ्या गावात पण काही लोक बघितले की जे काही IT मध्ये कामं करायची. मग ते असं म्हणजे त्यांना चांगले जॉब लागायचे, चांगले पॅकेज लागायचं. तेव्हा 6 लाख पॅकेज, 8 लाख पॅकेज. म्हणजे मला खूप असं नवल कुतूहल वाटायचं की एवढं मोठं पैसे भेटू शकतात का जॉब केल्यानंतर. आणि नंतर मग मी ते जेव्हा मी स्वतः 11वी-12वीला गेलो तेव्हा मला एक सगळ्या गोष्टी हळूहळू कळायला लागल्या. तेव्हा मी त्यांना पण बघितले बाबा त्यांनी खूप आयुष्यामध्ये स्ट्रगल करून समोर गेलेले आहेत. तेव्हा मला पण असं वाटलं की आपण पण कुठेतरी स्ट्रगल केलं पाहिजे. आणि मी माझ्या पद्धतीनं मी मेहनत करत गेलो आणि मी आज एक सक्सेसफुल झालेलो आहे. शिक्षण घेताना तुम्हाला काय नेमकं काय अडचणी आल्या? शिक्षण घेते वेळेस मला खूप साऱ्या अडचणी आल्यात. कारण की मला शिक्षण घेते वेळेस पहिल्यांदा माझ्या फीसच्या अडचणी, त्याच्यानंतर मला जसं मी आता तुम्हाला जस्ट सांगितलं की मला सरळ सांगितलं होतं घरच्यांनी बाबा तू ITI कर. बट मला आयुष्यात खूप समोर जायचं होतं आणि खूप मेहनत करायची होती. त्यामुळं मला तर ITI करून मला शांत बसायचं नव्हतं. मला स्वतः माझं स्वप्न होतं की मला फॉरेनला जायचं होतं. त्याच्यामुळे मी हॉटेल मॅनेजमेंट केलं. बट हॉटेल मॅनेजमेंट करून मी फॉरेनला जाणार पण होतो. बट माझ्या आत्ता जसं सरांनी सांगितलं की माझ्या छोट्या भावाचं पण शिक्षण होतं. तर मी जर फॉरेनला गेलो असतो तर माझ्या घराकडे बघायला पण कोणी नव्हतं. मी मोठा म्हणून मी थोडंसं तिथं कॉम्प्रोमाइज केलं आणि मी माझं MBAसाठी ॲडमिशन घेतलं आणि माझ्या भावाला मी हॉटेल मॅनेजमेंटमध्ये ॲडमिशन घेऊन दिलं. आता माझं स्वप्न आहे की मी जे हॉटेल मॅनेजमेंट करून फॉरेनला नाही जाऊ शकलो पण मला भावाला पाठवायचं आहे, हे माझं स्वप्न आहे. आता म्हणजे तुमचं स्वप्न तुमच्या भावाच्या माध्यमातून पूर्ण करतात? 100%. लोक असं म्हणतात किंवा राम लक्ष्मणाची जोडी फक्त ग्रंथामध्ये आणि इतिहासामध्ये आपण वाचायला मिळते, पण तुम्ही ती प्रत्यक्षात राबविण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे एक भाऊ दुसऱ्या भावासाठी किती त्याग करू शकतो याचं ज्वलंत उदाहरण आहे. मग मला सांगा की आजच्या पिढीमध्ये खरं तर भाऊ भावाला विसरतोय, आई वडिलाला मुलं विसरतात. हे सगळं असताना तुम्हाला ही सगळी अशी कशी प्रेरणा मिळाली हो? आपल्या भावाला शिकवलं पाहिजे, आपल्या आईवडिलांकडे बघितलं पाहिजे, आपण त्याग केला पाहिजे, हे कसं शिकलो तुम्ही? आता मी सांगू शकतो की ज्या लोकांना गरिबीची खरी जाणीव असते त्या लोकांना ह्या गोष्टी सांगायच्या गरज नसते. ते ऑटोमॅटिकली त्या लोकांना कळत असतं. जसं की मी बघितलं, मला आता माझ्यासोबत पण खूप सारे मुलं होती जी चांगल्या घरची होती. बट त्यांना आता मी स्वतः बघितले त्यांनी आईवडिलांचे पैसे उडवणे, आगाऊ कामं करणे, आगाऊ नादाला लागणे, ह्या सगळ्या गोष्टी करायच्या. पण मी आतापर्यंत माझ्या आईवडिलांना बघितले, त्याच्यामुळे मी गरिबीची जाणीव आहे मला. आणि त्यातून मला असं समजलं की बाबा मी स्वतःला समजून सांगितलं की तू जर ह्या गोष्टीमध्ये पडलास तर तुझी आईवडिलांची तर पिढी आता गेलेलीच आहे, पण तुझी पण पिढी बर्बाद होईल आणि तुझी येणारी पिढी पण बर्बाद होणारी आहे. तर त्यामुळं मला स्वतःला मी समजून सांगितलं की तू स्वतःला कुठेतरी सॅक्रिफाईस करावं लागेल, तुला मेहनत घ्यावी लागेल. तू मेहनत घेशील तर तुझी येणारी पुढची पिढीही सुधारित होईल. आणि त्यातून मी शिकून घेतलं आणि आत्मसात केलं. प्लस माझा भाऊ पण खरंच खूप मला सपोर्ट करतो. आणि तो अगोदर तो लहान होता तेव्हा त्याला काही कळायचं नाही, बट तो आता जसं त्यानं मला बघून ना तो पण शिकायला लागला. आणि आता त्यानं जसं मी पार्ट टाईम जॉब करून शिक्षण केलं, तो आता सध्या तो पण पार्ट टाईम जॉब करतो आणि तो पण त्याचं शिक्षण पूर्ण करतो. आता बऱ्याचदा मी असं बघतोय की मुलं पुण्या मुंबईला जातात, आपल्या घराकडं पाहत नाहीत, आपल्या भावाकडं पाहत नाहीत आणि मग सगळं कुटुंबाला विसरून जातात.
मग तुम्ही हे सगळं करत असताना तुम्हाला असं वाटतं का भविष्यकाळात की बाबा आपला भाऊ आपल्याला आयुष्यभर साथ देईल, त्याचं लग्न झाल्यानंतर त्याचं ते संसार बघल, आपण काय म्हणून मदत करावी, असं कधी मनात विचार आला नाही का? नाही, माझ्या मनात असा विचार कधी आलेला नाही आहे तसा. आणि मी माझ्या प्रमाणे मी प्रामाणिकपणे मी मदत करतो आहे. आता तेच माझे स्वामी आहेत माझ्या पाठीशी, त्यांना जर वाटलं ते पुढच्या गोष्टी मी ते विचारही केला नाही की म्हणजे त्यानं करल न करल, ते त्याच्यासोबत मी माझ्या इमानदारीने मी माझं काम करतो आहे, त्याची इमानदारी त्याच्यासोबत. त्यानं जर माझ्यासोबत चांगला राहिला चांगलीच गोष्ट आहे. माझे संस्कार त्याला तसे दिलेले आहेत की बाबा आपण एकत्रच राहू म्हणून. पण आता फ्युचरच्या गोष्टी मी आता नाही सांगू शकणार बाबा त्यानं काय करेल काय नाही. पण तो मला कॉन्फिडन्स आहे की तेवढा हुशार आहे आणि तो माझ्यासोबत आयुष्यभर सोबत राहील आणि तो मला सपोर्ट करेल. कॉलेजमध्ये तुम्ही जगत असताना तुम्हाला अशी बरीचशी तरुण मुलं भेटली असतील की जे कुठलं तरी एखादं नशापान करतात आणि बऱ्याचशा काही वाममार्ग लागलेले असतात, तर अशा मित्रापासून तुम्ही दूर कसं राहिलो? 100%च. कारण की आता मी एक हॉटेल मॅनेजमेंटचा स्टुडंट आहे. मी स्वतः बारमध्ये काम केलेलं आहे. मी 4 वर्ष बारमध्ये काम केलेलं आहे. ओके, तर त्यानंतर मी बारमध्ये स्वतः काम केलं आहे आणि मी आतापर्यंत लिटरली खरं सांगतो आहे, अजून मी कोणत्याही ड्रिंकला किंवा कोणत्या मद्यपान वगैरे किंवा सिगरेट गुटखा तंबाखू मी काहीच घेत नाही. मी साधा चहा पण नाही पित, कारण मला ॲसिडिटी प्रॉब्लेम होतो म्हणून मी चहा पण नाही पित. तर मी असा आगाऊ असे शौकाला कधीच लागलो नाही. आणि माझ्यासोबत जेवढं फ्रेंड सर्कल आहे त्यामधले 95% हे माझं फ्रेंड सर्कल संपूर्ण ड्रिंक वगैरे हे सगळ्या गोष्टी करतात. पण मी स्वतःला त्यापासून सावरून ठेवलं. आता मी जेव्हा एक छोटासा तुम्हाला एक्सपिरियन्स सांगतो. मी जेव्हा ग्रॅज्युएशनला हॉटेल मॅनेजमेंटला होतो ना, आम्ही 15 मुलं होतो. 15 मुलामधले 13 मुलं हे ड्रिंक करायचे. आम्ही 2 मुलं होतो असे की ड्रिंक वगैरे काहीच नाही करायचे. मी आणि माझा मित्र, म्हणजे तो लहानपणापासून माझा मित्र माधव लोंढे म्हणून, तो पण खरंच खूप चांगला मुलगा आहे आणि त्यांनी मला पूर्ण मदत केली आहे. आम्ही दोघं चांगलं राहायचो, संपूर्ण या गोष्टी करायचो. पण मी त्यांच्यासोबत मुलांसोबत बसलेला पण आहे किंवा तुम्ही ड्रिंक करा, पण मी कधी आतापर्यंत ड्रिंकला हात पण नाही लावलेला आणि मी करणार पण नाही आणि करायचं पण नाही आहे मला ह्या गोष्टी, आणि आपल्याला पडायचं पण नाही. मला सांगा की असं हे जगत असताना बऱ्याचदा मित्रमंडळी आपल्यापासून दूर जातात, असं म्हणतात आपले मित्र जास्त आपल्याला राहत नाहीत. बऱ्याच लोकांना असं वाटतं तरुणाने की आता खाके पिके ऐश करो जिंदगी में क्या है, असा विचार तुमच्या मनात कधी आला नाही का की आपण सुद्धा ह्या मार्गाला गेलो तर आपली मित्रमंडळी आपल्यासोबत आपल्याला चांगलं जगता येईल? 100%च हे तुम्ही म्हणला ते खरं आहे. मला पण असं खूप वेळेस, कारण नशापान करणारे माणसाचे मित्र जास्त असतात, 100%. चांगलं वागणारे माणसाचे मित्र फार 1-2% असतात. खरं आहे, हे खरं आहे. तुम्ही म्हणताय ते खरंच आहे 100%. मला पण खूप वेळा असे फोर्सफुली मुलांनी सांगितलं किंवा त्यांनी फोर्स केला की तू ड्रिंक करावंच लागेल, तू आमच्यासोबत बसला म्हणजे मला घ्यावंच लागेल, असं करावं लागेल. मी त्यांना सरळ पहिल्या गोष्टीत सांगितलेलं होतं आणि सगळ्यांना मी अगोदरच सांगितलेलं आहे की मला तुम्ही काहीही सांगा, माझा जीव मागा मी तुम्हाला देऊ शकतो, बट तुम्ही मला ड्रिंक किंवा असं आगाऊ नादाला लावत असाल तर मी तुम्हाला हात जोडतो. मी अगोदर त्यांना सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे मला अगोदर 2-3 वेळेस अशा गोष्टी घडल्या, पण नंतर त्यांना माहिती झालं की हा मुलगा नाही करत, त्याच्यामुळे त्यांनी नंतर मला कोणी फोर्स पण नाही केला. तुम्हाला असं कधी घडलं का की बाबा तू पिणार नसेल तर मग आज आम्हाला पाजव तर? हा 100% घडलेला आहे आणि मी पाजवलेलं पण आहे. आता कारण की आता मुलांमध्ये मित्रांमध्ये तेवढं एक असतं आणि मुलांना पाजावं पण लागते. मी 2 का 3 वेळेस पाजली पण आहे मुलांना. ते पण माझं एक ओकेजनली म्हणजे बर्थडे वगैरे होता आणि काहीतरी जस्ट असं माझं काहीतरी चांगलं काम झालं होतं आय थिंक, त्या टाईमला मी त्यांना पार्टी दिलेली आहे. आत्ताची जी तरुण पिढी आहे ती खूप यामध्ये वाहून जाते आहे. असं म्हणतात की रंडीबाजी मत कर यारो अक्कल गुंग हो जाती है, जेब का पैसा खर्च होता है और मोह में मिट्टी आ जाती है. कारण नशा हा खूप वाईट आहे हे जरी असला तर बऱ्याचदा लोक काही नशापान करतात, काही लिमिटेशनमध्ये घेतात, ती चांगलीही कामं करतात. परंतु जी मुलं वाहत चाललीत, आज तरुण मुलं, आज असं पाहतोय आम्ही की तरुण मुलामध्ये आज नशापान करण्याची सवय ही जास्त लागलेली आहे. यापासून तुम्ही दूर राहण्याचा प्रयत्न करताय, स्वतः करता, पण तुमच्या भावाला तुम्ही काय मार्गदर्शन करताय यामधून? मी माझ्या भावाला लहानपणापासून सुरुवातीपासून सांगितलेलं आहे, तू आयुष्यामध्ये काहीही कर, खा, फिर, हिंड, काही पण फक्त तू आगाऊ नादाला लागू नकोस, मुलींच्या नादाला वगैरे नको लागू. कारण की आयुष्यामध्ये आपल्याला खूप स्ट्रगल करून पुढं जायचं आहे. त्याला मी माझी सगळी स्टोरी सांगितली आणि त्याने स्वतः बघितलेली आहे मी काय स्ट्रगल केलं आहे आणि त्यांना अंडरस्टँड करून तो स्वतः पण माझ्या पावलावर पाऊल ठेवून तो आता माझ्यासारखंच वागायला शिकलेला आहे. तो पण अशा कोणत्या नादाला लागत नाही किंवा असं काही करत नाही. तो त्याच्यासोबत पण मित्र असे आहेत
की ते ड्रिंक करतात, संपूर्ण गोष्टी करतात. तो मला स्वतःहून सांगतो की असं 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 दादा असं आज झालं, तो मुलगा असा असा केला, हे सगळ्या गोष्टी घडल्या. पण तो स्वतः, मला माझा विश्वास आहे आणि तो करत पण नाही हे मला माहिती आहे. मी दुसऱ्या त्यांच्या मित्रांना पण विचारलेलं आहे किंवा माझे काही मित्र आहेत त्याच्यासोबत राहतात असे, त्यांनी पण मला सांगितले त्याच्यासोबतचे सगळे पितात करतात पण तो नाही करत. कारण त्यांनी पण बघितलं मला आणि मला त्याचा आनंद आहे की तो माझ्या पावलावर पाऊल ठेवून चांगलं करतोय. आकाश, कॉलेज जीवनामध्ये किंवा आत्ता सध्या जगत असताना तुमच्या आयुष्यामध्ये अशा अनेक मुली येतात. कधी तुम्हाला असं घडलं का, ते कधी मनाला स्पर्श झाला का, एखाद्या मुलीनं तुमच्यावर प्रेम केलं का कधी? असं झालं होतं एक वेळेस, तेव्हा मला काही कळायचं नाही म्हणा. मी जेव्हा 10वीला होतो, मी जस्ट गावामधून सिटीमध्ये गेलो होतो आणि तेव्हा आम्हाला काही समजायचं नाही म्हणजे काय असते प्रेम वगैरे, हे ते काही गोष्टी कळायच्या नाही आम्हाला. बट त्यावेळेस म्हणजे एक अट्रॅक्शन म्हणा काय म्हणा, ते मला काही समजत पण नव्हतं की प्रेम असतं काय असतं. पण मी त्यावेळेस काय, मी 10वीला मॉनिटर होतो वर्गामध्ये आणि ती मुलगी पण मॉनिटर होती. तर आम्ही, ती मुलगी मला म्हणजे रोज बोलायची करायची. नंतर मग ती एका मुलीजवळ तिनं एक चिठ्ठी पाठवली मला की तू मला आवडतोस असं तसं. पण मला ह्या गोष्टीत पडायचं नव्हतं आणि मला ते कळतच नव्हतं. विषय म्हणजे मला ते काय असतं तेच माहिती नव्हतं, कारण मी खेड्यातून गेलेलो होतो सिटीमध्ये, मला काय माहिती नव्हतं. पण असं माझ्यासोबत घडलं होतं एक वेळेस की मला अशी एक चिठ्ठी आली होती की तू मला आवडतोस आणि तुला मला बोलायचं वगैरे असं तसं त्यामध्ये लिहिलेलं होतं. आकाश, तुम्हाला गरिबीचे चटके जास्त सहन तुम्ही केलेले आहेत म्हणून तुम्हाला हे प्रेम, ही नशा तुमच्या आयुष्यात कधीच आली नाही. याचं एकमेव कारण असतं की जी माणसं आयुष्यामध्ये मेहनत करतात, अशा मेहनत करणाऱ्या मुलांना आपल्या आईवडिलांचं आयुष्य समोर येत असतं. आणि मग हे ज्यावेळी तुम्ही जगत असताना तुमचे आईवडील आणि तुमचा भाऊ तुमच्यासमोर उभा राहिला असेल की आपण जर इथं वाहत गेलो तर आपलं आयुष्य सगळं संपून जाईल. आकाश, मला तुम्हाला एक आणखीन प्रश्न असा विचारायचा आहे की येणाऱ्या तरुण पिढीला तुम्ही काय सांगाल, पोरांनी कसं वागायला पाहिजे आजच्या? मी 100% माझ्या मित्रांना एवढं सांगू शकतो की भावांनो, आगाऊ नादाला नका लागू. कारण की आयुष्य तुमचं आहे. तुमच्या आईवडिलांचं आयुष्य संपलेलं आहे इथं, ठीक आहे. त्यांनी तुमच्यासाठी खूप काही केलं, त्यांचं ते असं ना तसं ते जगून संपतील, ठीक आहे. बट तुम्हाला तुमचं आयुष्य जगायचं, तुमचे लेकरं बाळा संपूर्ण तुमचं भविष्य पडलेलं आहे. त्यामुळे तुम्ही असं आगाऊ नादाला वगैरे नका लागू. कारण मी स्वतः बघितलेले आहेत त्या नादाच्या व्यसनी जाऊन खूप मुलांनी सुसाईड केले आहेत. माझ्या मित्राचा मित्र होता, त्याला गांजाची आदत होती, तर त्याला जेव्हा लॉकडाऊनमध्ये ती गोष्ट भेटली नाही तर अक्षरशः तो तडपून मेला. म्हणजे अशा खूप गोष्टी घडलेल्या आहेत. काही लोक एवढे आधीन गेलेले आहेत की गरिबीच्या परिस्थितीतसुद्धा काही लोकांना म्हणजे टेन्शन येतं म्हणून दारू पिल्यानं कमी होतं. असं काहीही नसतं की टेन्शन आलं दारू पिल्यानं कमी होतं. ते 1-2 मिनिटाची तुमची मजा असेल, पण ते तुमचं टेन्शन कमी होणारं नाही आहे. तुम्ही त्यासाठी वर्कआउट करा, बाबा त्याच्यासाठी मी काय करू शकतो, किंवा तुम्ही त्याच्यामध्ये मेहनत घ्या. पण असं काही नका करू, मी एवढं सांगू शकतो तुम्हाला. आणि अशा आगाऊ नादाला वगैरे नका लागू बस. असं म्हणतात ना, मुझे पीने का शौक नहीं, पीता हूँ गम भुलाने को. खरंच माणसाचं दुःख एखादी नशा घेतल्यानंतर संपून जातं असं काहीही नसतं. परंतु आत्ताची जी तरुण पिढी आहे ही निश्चितच यामध्ये बर्बाद होते आहे. स्वतःला विसरून जात आहे, आपण कोण आहोत, आपलं आयुष्य काय आहे, आपलं पुढं काय करायचं आहे हे त्यांना काही दिसत नाही. आणि येणाऱ्या भविष्यकाळामध्ये प्रचंड मोठा अंधार त्याला या ठिकाणी बघायला मिळतो. आकाश, खरं तुमचं नावच आकाश आहे, म्हणजे उंच भरारी घेण्यासाठी तुम्हाला आकाश मोकळं आहे. परंतु हे सगळं असताना तुम्हाला भविष्यकाळामध्ये आणखीन काय काय तुमचं स्वप्न आहे? माझं स्वप्न काय खूप जास्त मोठं नाही आहे, छोटंसं स्वप्न आहे की माझ्या आईवडिलांनी जे सुख भोगलेलं नाही आहे त्यांना मला सुख द्यायचं आहे, ठीक आहे. आणि माझं एक छोटंसं आपलं घरटं म्हणलं तरी चालेल, छोटंसं आपलं घर स्वतःचं असलं पाहिजे. आणि मी, माझा भाऊ, माझे आई वडील आणि आमची फॅमिली एकत्र राहावं हे एवढंच माझं स्वप्न आहे. आणि सुखी लाईफ राहावं आमची. जास्त पैसा कमवायचा असं काही नाही आहे मला. सुखी राहावं आणि मी फक्त मला स्वामींनी मला साथ द्यावं. मी स्वतः माझं संपूर्ण गोष्टी संपूर्ण करेल. तुम्हाला बऱ्याचदा आकाश मला तुमच्या अनेक वाक्यामधून स्वामी स्वामी हाच प्रश्न आला. स्वामी म्हणजे तुम्ही कोणत्या स्वामीवर प्रेम जास्त करता? काय तुमचं म्हणजे भक्ती कुठं कशात आहे? 100% मी स्वामी समर्थांचा खूप मोठा भक्त आहे. कारण त्याच्यामागचं एवढंच आहे की मला त्यांनी खूप तारलेलं आहे आणि मला खूप सारे असे अनुभव पण दिलेत त्यांनी. जसं की माझ्या आईचं वगैरे थोडंसं काही मेडिकल इश्यूज होते, तर त्यामधून त्यांनीच मला बाहेर काढलं. मला कोणीही साथ दिलेली नव्हती त्या टाईमला, किंवा कोणी माझ्या पाठीशी उभं पण राहिलं नव्हतं. तेव्हा माझे स्वामी माझ्या पाठीशी उभं राहून त्यांनी मला खरंच त्यातून बाहेर काढलं होतं. आणि माझ्या आईला पण त्यांनी आता बरं केले. त्याच्यामुळे मी रोज सकाळी 3 अध्याय 11 माळी करतो आणि मी माझ्या स्वामीवर
खूप विश्वास करतो आणि स्वामींनी मला खूप काही दिलेलं आहे आणि इथून पुढं पण देणार एवढं मला 100% गॅरंटी आहे. तुम्हाला असं वाटतं का खरंच भक्तीमध्ये काही शक्ती आहे? 1001% आहे. भक्तीमध्ये शक्ती 100% असते. तुम्ही करून पहा, तुम्ही अनुभव घ्या. मी स्वतः अनुभव घेतलेला आहे. मला पण आधी वाटायचं का असं काही नसतं, हे सगळ्या गोष्टी म्हणायच्या असतात. पण जेव्हा मला घडलं, माझ्यासोबत काही गोष्टी घडल्या, त्यामधून मी कसा सावरलो, कसं बाहेर आलो, कसं मला स्वामींनी बाहेर काढलं, त्यामुळं खरंच मी स्वतः अनुभवलं आहे म्हणून सांगतोय. भक्तीमध्ये शक्ती 100% असते. फक्त ती तुम्ही आत्मसात करा किंवा अनुभव घ्या त्याचा. आकाश, आजच्या तरुण पिढीमध्ये तर विज्ञान युगामध्ये जगत असताना देव, धर्म, नीती हे सगळं बाजूला सोडून बरीचशी मुलं या ठिकाणी या तत्वाला मान्य करत नाहीत आणि तुम्ही तर परमेश्वराचं अस्तित्व आहे असं मान्य करता. म्हणजे विज्ञान युगामध्ये खरंच हे आहे असं वाटतं का देव? 100%च आहे. कारण मी स्वतः अनुभवलं आहे. मला पण आधी असंच वाटायचं की म्हणजे काही नसतं, भूत नसतं, देव नसतो, असं तसं हेच त्या गोष्टी. जेव्हा मी पण शाळेत होतो, मी शिकायचो, विज्ञान शिकायचं. पण जेव्हा मला अनुभव आला, माझ्या गोष्टी, ज्या गोष्टी मला होणार नव्हत्या त्या गोष्टी माझ्यासोबत झाल्या समजा, किंवा मी काय अडीअडचणीत होतो, त्या अडीअडचणीमध्ये मला कोणीच जवळ आलं नाही किंवा कसं मी सावरतच नव्हतो. पण मी जेव्हा स्वामींना प्रार्थना केली किंवा मी काही स्वामींची व्रत वगैरे केले, मी स्वतः जाऊन गाणगापूरमध्ये मी एक पारायण केलं 51 अध्यायाचं. तर तेव्हा त्यामधून माझ्या आईचं काही मेडिकल इश्यू होते ते संपूर्ण दूर झाले आणि आत्ता माझी आई एकदम सुरळीत आहे. आणि आता आम्ही कंटिन्यू आमच्या घरामध्ये सगळेजण स्वामींची पूजा करतात. माझी आई 3 टाईम स्वामींची आरतीला जाते, केंद्रामध्ये वगैरे जाते आणि आमचं संपूर्ण आता सुरळीत चालू आहे महाराजांच्या आशीर्वादाने. आकाश, तुमच्यासाठी या दीपज्योती पब्लिसिटीचा एक शेवटचा प्रश्न असणार आहे की आकाश, तुम्हाला भविष्यकाळामध्ये जी धर्मपत्नी आहे ती कशी असावी वाटते? माझी तुम्ही नोकरदार मुलगी करणार आहात का तुम्हाला बगर नोकरीची चालणार आहे? असं काही नाही आहे. फक्त मला एवढं तिच्याकडून माझी एवढी एक्सपेक्टेशन असणार आहे की जसं तिचे आईवडील तिनं तिची आपले समजते, तसं माझे आईवडील पण तिनं आपलेसेच करून घ्यावं. तिनं जॉब करायची असेल, तिची इच्छा जॉब करू शकते तिचं, कारण तिची पण एक लाईफ आहे. ओके, तर त्यामध्ये मी तिला इंटरफेअर नाही करू शकणार. ती माझी धर्मपत्नी आहे, 100% मी मान्य करेल. बट तिची पण एक लाईफ आहे, तिनं तिच्या पद्धतीने जगू शकते. तिला संपूर्ण आम्ही मुभा देणार आहे. तिनं तिच्या पद्धतीने जगू शकते. फक्त माझ्या आईवडिलांना तिनं सांभाळून घ्यावं एवढीच एक माझी इच्छा आहे आणि माझ्यासोबत तिला साथ देऊन राहावं तिनं. तर आकाश, खरं तर तुम्ही खूप आमच्याशी गप्पा मारल्यात आणि तरुण पिढीला सुद्धा भरपूर मार्गदर्शन